नमस्कार. आर्कला स्ट्राईक करून मेंटेन करायचं आणि स्ट्रेट लाईन बीड करायच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. आता आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल आर्क वेल्डिंग प्लांट सेट आणि ऑपरेट करणे, स्ट्रायकिंग आर्क्सच्या पद्धती ओळखणे, इलेक्ट्रोड्सच्या वेगवेगळ्या आकारांसाठी वेल्डिंग करंट सेट करणे, स्क्रॅचिंग आणि टॅपिंग पद्धतीने आर्क स्ट्राईक करणे आणि देखरेख करणे, एक समान सरळ वेल्ड बीड्स मारणे आणि दोषांची तपासणी करणे. या ऑपरेशनसाठी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर्स सह आवश्यक टूल्स आणि ॲक्सेसरीज ही आहेत: वेल्डिंग हँड स्क्रीन किंवा वेल्डिंग हेल्मेट, टॉंग्स, चिपिंग हॅमर, वायर ब्रश, योग्य PPE. आता आर्क कसा स्ट्राईक करायचा ते शिकू. आर्क स्ट्राईक करणे हे आर्क वेल्डिंगमधील मूलभूत ऑपरेशन आहे. आर्क वेल्डिंगमध्ये हे शिकणे एक आवश्यक मूलभूत कौशल्य आहे. पॉवर सोर्स, कनेक्टिंग केबल्स आणि अर्थिंग तपासा. वेल्डिंग करंट सेट करा आणि आधारभूत सामग्री आणि सामग्रीच्या आकारावर आधारित योग्य इलेक्ट्रोड निवडा. स्क्रॅप वर्क पीसवर ट्रायल वेल्ड करा. इलेक्ट्रोडला जॉब पीसच्या 25 mm वर एका टोकाला पृष्ठभागावर लंबवत धरून ठेवा. वेल्डिंग स्क्रीन तुमच्या डोळ्यांसमोर आणा. फक्त मनगटाची हालचाल वापरून वेल्डिंग जॉबवर इलेक्ट्रोड वेगाने आणि हळुवारपणे ड्रॅग करून आर्क स्ट्राईक करा. काही सेकंदांसाठी पृष्ठभागापासून अंदाजे 6 मिलीमीटर इलेक्ट्रोड मागे घ्या आणि नंतर ते अंदाजे 4 मिलीमीटर अंतरापर्यंत कमी करा. आता आर्क स्ट्रायकिंग करण्याच्या पद्धती जाणून घेऊ. 2 पद्धती आहेत: टॅप पद्धत, स्क्रॅच पद्धत. यातील प्रत्येक पद्धती आपण तपशीलवार जाणून घेऊया. प्रथम आपण टॅप पद्धत शिकू. टॅप पद्धतीमध्ये इलेक्ट्रोडला उभ्या स्थितीत जॉबच्या अँगलमध्ये धरले जाते. आर्क वर्कपीसच्या सरफेसवर टॅप करून किंवा बाउन्स करून आणि नंतर इलेक्ट्रोडच्या डायमीटरच्या समान अंतरापर्यंत वाढवून सुरू केला जातो. पुढे स्क्रॅच पद्धतीबद्दल जाणून घेऊ. स्क्रॅच पद्धतीमध्ये नावाप्रमाणेच इलेक्ट्रोडला एका अँगलमध्ये कललेल्या प्लेटवर हलविला जातो, जसे की तुम्ही माचिसच्या काठावर प्रहार कराल. इलेक्ट्रोड प्लेटला स्क्रॅच करत असताना एक आर्क स्ट्राईक केला जातो. या ज्ञानासह आता आपण आर्क स्ट्राईक करणे आणि मेंटेन करणे शिकूया. या प्रक्रियेमध्ये 2 मुख्य पायऱ्यांचा समावेश आहे. पायरी 1 जॉब प्रिपेअर करणे, पायरी 2 आर्क स्ट्राईक करणे. आता आपण यापैकी प्रत्येक पायरी तपशीलवार जाणून घेऊया. स्टील रूल वापरून कच्च्या मालाचा आकार तपासा. मार्क करा आणि आवश्यक आकारात फाईल करा. स्टील वायर ब्रशने धातूचा पृष्ठभाग स्वच्छ करा आणि तेल आणि ग्रीस असल्यास पुसून टाका. योग्य PPE घाला. पुढील पायरी म्हणजे आर्कचे स्ट्रायकिंग करणे. आवश्यकतेनुसार होल्डरमध्ये एक व्यास 4 मिलीमीटर MS इलेक्ट्रोड निश्चित करा. आवश्यकतेनुसार वेल्डिंग करंट एम्पियरेज सेट करा. वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर चालू करा. स्क्रॅचिंग पद्धतीने आर्क स्ट्राईक करणे आणि राखणे. इलेक्ट्रोड एका कोनात झुकलेल्या प्लेटवर हलविला जातो, जसे की तुम्ही माचिसच्या काठावर प्रहार कराल. इलेक्ट्रोड प्लेटला स्क्रॅच करत असताना एक आर्क स्ट्राईक केला जातो. थोड्या अंतरासाठी
योग्य आग धरा आणि इलेक्ट्रोडला पटकन मागे घेऊन ब्रेक करा. आता आपण आर्क वेल्डिंगद्वारे सरळ रेषेत बीड्स कसे मारायचे ते शिकू. या प्रक्रियेमध्ये 2 मुख्य पायऱ्यांचा समावेश आहे. पायरी 1 जॉब तयार करणे. पायरी 2 सरळ रेषेत बीड्स आखण्यासाठी आर्क स्ट्राइक करणे. आता आपण यापैकी प्रत्येक पायरी तपशीलवार जाणून घेऊया. प्रथम वेल्डिंगसाठी वर्कपीस तयार करूया. योग्य PPE घाला. स्टील रूल वापरून कच्च्या मालाचा आकार तपासा. रेखाचित्रानुसार आकार चिन्हांकित करा आणि फाईल करा. रेखाचित्रानुसार बीडची स्थिती चिन्हांकित करा. पुढे सरळ रेषेत बीड्स घालण्यासाठी आर्कच्या स्ट्रायकिंगकडे जाऊ. वेल्डिंग टेबलवर वर्कपीस सपाट स्थितीत सेट करा. आर्क वेल्डिंग प्लांट सेट करा आणि वेल्डिंग केबल्स कनेक्ट करा. होल्डरमध्ये MS व्यास 4 मिलीमीटरचे इलेक्ट्रोड निवडा आणि फिक्स करा. वेल्डिंग मशीनवर 140-150 एम्प्सवर वेल्डिंग करंट सेट करा. चाचणीसाठी स्क्रॅपच्या तुकड्यावर आर्क स्ट्राइक करा आणि वर्तमान सेटिंग पहा. जॉब पीसवर एका एजवर आर्क स्ट्राइक करा आणि एकसमान नॉर्मल शॉर्ट आर्क ठेवा. इलेक्ट्रोड सरळ रेषेत हलवा आणि प्लेटच्या दुसऱ्या एजवर बीड पूर्ण करा. वेल्डिंग दरम्यान इलेक्ट्रोडचा योग्य अँगल 70 डिग्री to 80 डिग्री ठेवा. आर्क लेंथ एक स्थिर शार्प क्रॅकलिंग आवाज निर्माण करते. ट्रॅव्हल स्पीड अंदाजे 150 मिलीमीटर प्रति मिनिट दराने. वेल्ड बीडमधून स्लॅग काढा आणि तपासा. एकसमान रुंदी आणि उंची, स्लॅग समावेश, फ्युजनची सामान्य खोली, स्ट्रेटनेस. आपल्याला चांगले परिणाम मिळेपर्यंत सगळ्याची पुनरावृत्ती करा. आता हे करावे आणि हे करू नये बद्दल जाणून घेऊया. योग्य PPE घाला. इलेक्ट्रोड होल्डर जॉस स्वच्छ असल्याची खात्री करा. जर ऊर्जा स्रोत DC असेल तर इलेक्ट्रोडला निगेटिव्ह स्ट्रेट पोलॅरिटीसह कनेक्ट करा. घाण किंवा गंज टाळण्यासाठी वर्कपीस स्वच्छ करा, कारण यामुळे कनेक्शन खराब होते. नुकसान आणि लूज कनेक्शनसाठी केबल तपासा. अर्थ क्लॅम्प योग्यरित्या जोडलेले आहे की नाही हे तपासा. इलेक्ट्रोड बेअर एंडपासून होल्डरमध्ये घट्टपणे धरलेला असल्याची खात्री करा. आर्क वेल्डिंग करताना योग्य रंगीत ग्लासेस बसवलेला वेल्डिंग स्क्रीन वापरा. योग्य आर्क बर्न होत असल्याची खात्री करा, जो स्टेडी, शार्प क्रॅकलिंग साऊंड देईल. प्रत्येक वेळी इलेक्ट्रोड फ्रीज झाल्याशिवाय आर्क स्ट्राइक होईपर्यंत या एक्सरसाइजची पुनरावृत्ती करा. जर इलेक्ट्रोड प्लेटवर फ्रीज झाला, चिकटला, तर तो जास्त गरम होऊ नये म्हणून किंवा खराब होऊ नये म्हणून मनगटाच्या गतीला झटपट वळवून त्याला लगेच मोकळे केले पाहिजे. व्हिज्युअल इन्स्पेक्शनद्वारे वेल्ड डिफेक्ट्स आणि बीडची गुणवत्ता तपासा. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. आर्क वेल्डिंग प्लांट करणे आणि ऑपरेट करणे. स्ट्रायकिंग आर्क्सच्या पद्धती ओळखणे. इलेक्ट्रोड्सच्या विविध आकारांसाठी वेल्डिंग करंट सेट करणे. स्क्रॅचिंग आणि टॅपिंग पद्धतीने आर्क स्ट्राइक करणे आणि राखणे. युनिफॉर्म स्ट्रेट वेल्ड बीड्स मारणे आणि दोषांची तपासणी करणे. तर हे होतं आर्कला स्ट्राइक करून मेंटेन करायचं आणि स्ट्रेट लाईन बीडला करायच्याबद्दल.
आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.